राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम। आदेशाविरोधात गेल्या सर्व निवडणुका रद्द करू सुप्रीम कोर्टाने खडसावलं। शुक्रवारी पुढील सुनावणी। मुंबईमध्ये मनसेला सोबत घेतल्यास मवियाला मोठा फायदा होण्याचा अंदाज। 2024च्या आकडेवारीनुसार 22 वॉर्डामध्ये मनसेची ताकद, तर मनसे सोबत जाण्यास काँग्रेसचा नकार कायम। बीएमसी निवडणूक मतदार यादीमध्ये दुबार तिबार नव्हे तर तब्बल 103 वेळा मतदारांची नावं। 4 लाखांहून अधिक जणांचे एकाहून अधिक वेळा नाव। आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात सर्वाधिक दुबार मतदार। सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होतं। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना खंत। जातीपातीच्या राजकारणाला मतदानातून उत्तर द्या, नानांचं तरुणाईला आवाहन। सरकारी तिजोरीवरून 2 दादांमध्ये जुंपली। तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे तर तिजोरी मालक आमच्याकडे। निधी वाटपावरून चंद्रकांत पाटलांचं थेट अजित पवारांना आव्हान। राजकारणातून निवृत्त व्हायचं समाधान वाटेल, मात्र आत्ताच निवृत्त व्हायचं नाही। मंत्री पंकजा मुंडेंचं सूचक विधान। चांगल्या मुली राजकारणामध्ये येत असल्याचंही वक्तव्य। अनगर नगरपंचायतीचा वाद कोर्टात। उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आज पुन्हा सुनावणी। चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवला, थिटेंच्या वकिलांनी मांडली बाजू। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण। अजूनही पीडितांच्या जखमा ताज्या। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार सरकार स्मारकावर अभिवादन। पुणे गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीला बाजू मांडण्यासाठी सलग 2दा मुदतवाढ। अमेडिया कंपनीला सामान्यांसारखी वागणूक का नाही, दमानियांचा सवाल। तर कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी मुदतवाढ दिल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण। माकड पकडा, 600 रुपये मिळवा। उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी वनविभागाची योजना। शेतीचं नुकसान आणि माणसांवरील हल्ले वाढल्याने निर्णय। कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये एकावर गोळीबार। गोळीबारात व्यक्ती थोडक्यात बचावला। आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईवर धुराचं साम्राज्य। धुरक्यामुळे दृश्यमानता घटली। विमान वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता।